आहोत. त्यानंतर कॅप परिधान करणार आहोत. त्यानंतर योगेश जाधव साहेबांचे साडू सन्मानित शशिकांत पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देतोय. बेल बॅट सुभाष अतिशय जबरदस्त 22 धावांची एक मॅच विनिंग केली तुम्ही या मॅचमध्ये साकारली. तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. तर सन्माननीय आमनेगावचे उद्योजक प्रधानजी पावशे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर आजचे बड्डे बॉय अर्थात शैलेशजी जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. कारण मान्यवर म्हटलं तर मित्रांनो भरपूर मोठी उपस्थिती असते. मॅच सुरू करायची आहे. सन्माननीय प्रधानजी पावशे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. उबदार माईची शाल आणि त्यानंतर स्मृतिचिन्ह अर्थात मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर सन्माननीय गुंदोलीचे अर्थात योगेश जाधव यांचे साडू आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. शशिकांत पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा शैलेश जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शशिकांत पाटील यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर आपली माती आपला डंपर सावतगावचे उद्योजक रोहिदास पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा शैलेश जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. त्यानंतर सन्माननीय टेमगडचे उद्योजक आणि आमचे दादांचे भाऊजी आहेत सन्माननीय निलेशजी चौधरी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा शैलेश जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा आलेल्या सर्व अतिथींचं मान्यवरांचं मी स्वागत करतोय ज्यांच्या माध्यमातून मला प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी पारितोषिक हेड कॅप लाभलेली आहे. हरिभक्त परायण आमनेपाडा गावचे समाजसेवक सन्माननीय गजाननजी काकडे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा शैलेश जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण गजानन काकडे यांना सन्मानित या ठिकाणी करायचा आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मित्रांनो आपण पाहतोय. जय महाराष्ट्र भुईरगाव विरुद्ध इंद्रास्पोर्ट गोटेगर बी. सलामीची जोडी खेळपट्टीवर भाविक आणि दुर्गेश नाणेपैकी गमावल्यानंतर मात्र भुईरगाव संघ इथे फलंदाजी करतोय. आणि षटकाला सुरुवात केली गोटेगर बी संघाच्या माध्यमातून आतिश भांडे. लौकिक असलेला हा खेळाडू आतिश भांडे असतील, रोहन शिल्के असतील, त्यानंतर श्रावण काही कारणास्तव उपस्थित नाहीये परंतु लौकिक खेळाडू आहे. वरपी चेंडू जबरदस्त प्रहार क्षेत्र खाली आहे आणि चेंडू निघून जाईल वाईड इश लॉंग ऑन सी मेरेशीच्या पलीकडे. एका टप्प्याच्या साह्याने 4 धाबांसाठी हा चौकार. ये भिवंडी नगरी सारी दुमली क्रिकेट या खेळानं. भिवंडी नगरी सारी दुमली क्रिकेटच्या खेळानं. तर पहिला हा दमदार हिट पाहिला आपण भाविकच्या माध्यमातून. खूपच छानपैकी या ठिकाणी टायमिंग साधलं आणि 4 धावा इथे मात्र त्यांनी प्राप्त केल्या. आता मात्र काय वेगवान चेंडू आहे, अतिशय एक्सप्रेस डिलिव्हरी. जागते रहो असा मात्र आव्हान देत असताना मात्र या ठिकाणी गोलंदाज आतिश भांडे आणि मात्र एक सफल षटकाची समाप्ती पहिल्या षटकात केली ते मात्र समाप्त झालाय. धावा खर्च केल्या आतिशने एकूण 7 गडी त्याला बाद करता आला नाही परंतु धावांवर मात्र त्याने अंकुश लगावलाय. तर लगेच तुम्ही फील्ड सजवायची आहे कारण तुमचा टाइम वॉच सुरू आहे. या ठिकाणी फक्त 20 मिनिटाचाच वेळ असेल. या पुढची मॅच आई गावदेवी स्पोर्ट बल्ल्याणी विरुद्ध रविकांत अँड मधुकर स्पोर्ट नवघर. दोन्ही संघानं सज्ज राहायचं आहे. दुर्गेश एक हार्ट हिटर म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी या खेळाडूची राहिली आणि आता मात्र आपल्या गावच्या संघासाठी आपल्या अस्मितेसाठी आणि आपल्या संघासाठी पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय.
आतापर्यंत दुर्गेशने 3 चेंडू मात्र पेस केले, परंतु हवी तशी मात्र धार पाहायला मिळाले. 2 डॉट चेंडू त्याच्यामध्ये पाहिला आपण. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज प्रीतम जोशी. पहिला चेंडूवर इथे मात्र बीट होतोय आणि मात्र या ठिकाणी एक छोटी धाव मात्र दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली. इंद्रास्फोट गोटेकर बीज संघाला इथे मात्र आव्हान उभं करायचं असेल तर मात्र चांगली बॅटिंग तुम्हाला करणं फार गरजेचं आहे आणि मात्र इथून तुम्हाला प्रयत्न करणं फार गरजेचं असेल. इथे मात्र अजून एक मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी बॅट आणि चेंडूमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र पाहायला मिळाला नाही. पंचांचा लेगबायचा इशारा आपण पाहतोय. अवांतर धाव इथे मात्र पाहायला मिळाली आणि अवांतरच्या धावाने आता मात्र या ठिकाणी सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक हलूच पुढे जाईल. आता मात्र जय महाराष्ट्र भुईराव संघाची बिनगडी बाद 9 धावा. प्रीतम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. दुरून खेळण्याचा प्रयत्न, स्लिपला सुद्धा आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो आणि मात्र त्या खेळाडू सुद्धा मात्र संधी उपलब्ध झाली नाही. उजवी इष्टी सोडून मात्र चेंडू निघून जातोय. वाईटचा इशारा आणि चेंडू डिक्लेअर झोनमध्ये सुद्धा मात्र या ठिकाणी निघून गेलाय. 1+1 एकूण 2 धावा या चेंडूवर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोनसच्या रूपाने आणि मात्र या 2 धावेने आता मात्र दुहेरी आकडा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. अतिशय शांतमय वातावरण, परंतु क्रिकेटचा क्रेज, क्रिकेटची रोमांचक ही स्पर्धा आपण अनुभवतो. या उपसरपंच चषक 2021 पर्व पहिलं, परंतु गर्व आहे ज्या अनुषंगाने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या अतिशय सुंदर ड्राईव्ह मिड ऑफला बीट करतोय, पण तो चेंडू निघून जातोय डीप लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी अतिशय आहेत, कुठल्या प्रकारे चूक होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, ज्या अनुषंगाने क्षेत्ररक्षण गोटेकर बीज संघाने सजवलं आहे त्याच अनुषंगाने गोलंदाजी इथे मात्र अचूक टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 12 या आकड्यावर आतापर्यंत एक छोटीशी पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. सुंदर फटका, स्क्वेअर ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि कुठलेही प्रयत्न मात्र दुसऱ्या धावेचा होणार नाही, कारण जबरदस्त फेकी डीपवरनं आपल्याला पाहायला मिळाली. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि मात्र चौफेर बाजूने आता मात्र आपल्याला भरपूर संख्येने क्रीडारसिक या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतात. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र कटकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. तुम्हाला मोठे फटके खेळायचे तर मात्र विकेटच्या समोर तुम्हाला मात्र ठिकाणी फटके खेळावे लागतील. आणि एक नम्रतेची विनंती आहे की ज्यावेळी सामना सुरू आहे त्यावेळी प्लीज कोणीही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर मैदानाच्या आतमधून आणण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी गोलंदाज प्रीतम तर मात्र ठिकाणी प्रोत्साहन वाढवलं जातोय टाल्यांच्या गजराने आणि मात्र अजून एक मात्र सफल षटकाची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी, कारण दोन्ही गोलंदाज पाहिले तर आतिश बांडे सुद्धा डाकुरे हाताचा होता आणि त्यानंतर प्रीतम जोशी हा सुद्धा गोलंदाज डाकुरे हातानेच गोलंदाजीने साकारली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पाहिली तर 14 धावा. आतिशने 7 धावा खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र प्रीतम जोशीने सुद्धा 7 धावा खर्च केल्या. 7च्या सरासरीने आता मात्र आपल्याला स्कोर कार्डवर धावसंख्या ही भोरगाव संघाची पाहायला मिळते. या तर आपल्याकडे थोडंसं बेल आहे, तर पुन्हा एकदा आपण व्यासपीठाकडे जाणार आहोत. आपण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. आमनेगावचे समाजसेवक सन्माननीय सुरेशजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी शैलेश आपला शब्द सुमनानी स्वागत. मित्रांनो, याच ठिकाणी तुम्ही ज्या स्पर्धेची वाट पाहत असता स्वर्गीय इंदिरा स्मृती चषक 2022 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 8 जानेवारी ते 11 जानेवारी हा कालावधी असणार आहे त्या स्पर्धेचा. आणि या स्पर्धेमध्ये कुठल्या संघाला सहभाग व्हायचा असेल तर तुम्ही विकी केणे, महेंद्र केणे यांच्याशी संपर्क साधू शकता. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होती. पहिल्या चेंडू मात्र ठिकाणी पंचांना प्रश्न विचारला आहे, परंतु चेंडू बॅटला मात्र ठिकाणी लेग बायचा इशारा. अभ्यंतर एक धाव.
बॅटला चेंडू स्पर्श झाला असेल तरच मात्र स्ट्राईक चेंज होईल. येस, सुरेख फटका इथे मात्र या ठिकाणी चेंडूला फेकून दिलाय. डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरनं 6 धाबांसाठी हा षटकार. मातीचा करवा षटकार, चेंडू जातोय सीमार पार. याच फटक्यांसाठी मात्र दुर्गेशला मात्र जाणला जातो, या कारण ज्याप्रमाणे त्याची शरीरसृष्टी आहे त्या शरीरसृष्टीचा मात्र तो भरपूर फायदा घेत असतोय. आणि मात्र अशाच फटक्यांची कुठेतरी जय महाराष्ट्र भोरगाव संघाला अत्यंत गरज आहे. आणि तो फटका मात्र दुर्गेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावेने सांघिक धावसंख्या आता मात्र पुढे जाईल, ती म्हणजे 21 या धावसंख्येवर. स्वर्गीय इंदिरा स्मृती चषक 2022 या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळेल जानेवारी या महिन्यामध्ये. 8 जानेवारी ते 11 जानेवारी असा हा कालावधी असेल. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग व्हायचा असेल तर महेंद्र पाटील आणि विकी केणे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. 4 दिवसांची स्पर्धा असणार आहे. याच ठिकाणी गोलंदाज आदिनाथ पुन्हा एकदा. आता मात्र एज लागते आणि मात्र चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये. कोटेकर बी संघाने सुपर ट्रॉफीमध्ये सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली होती, परंतु कुठेतरी श्रावण डोंगरे यांची अनुपस्थिती होती आणि त्याचमुळे मात्र तो संघ त्या स्पर्धेमध्ये हवी तशी कामगिरी करू शकला नाही. आणि आता मात्र हा संघ या परिसरामध्ये अनेक स्पर्धेमध्ये सहभाग होतोय. चेंडू खाली राहतोय आणि त्याचमुळे मात्र ज्या अपेक्षा केल्या होत्या फलंदाज भाविकने त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही आणि त्याचमुळे मात्र बीट होतोय. आदिनाथ राऊंड द विकेटने पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी या चेंडू वेगानं मात्र निघून जातो यष्टांच्या पाठीमागे, परंतु उजवी यष्टी सोडून पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या मात्र या ठिकाणी 1 स्कोर कार्डमध्ये जोडली जाईल. शॉर्ट रनअप आहे परंतु वेग भरपूर प्राप्त करतोय व्हेरिएशन. आणि या ठिकाणी एच अँड टेकन, फलंदाज बाद होईल. पाहिलं आपण जय महाराष्ट्र बोरगाव संघाला लागत असताना मात्र भाविक बाद होण्यापूर्वी कुठेतरी निराश केलं आपल्या पाठीराख्यानं, कारण 8 चेंडूचा त्याने सामना केला आणि फक्त त्याच्या बॅटमधून आपल्याला 6 धावा पाहायला मिळाल्या. आणि त्याचमुळे पाहतो की नवीन फलंदाज येतो या 1 डाऊनसाठी मात्र खेळण्यासाठी प्रणय भोईर. प्रणय यांनी काय मागील सत्र गाजवला, अतिशय जबरदस्त चांगला टचमध्ये होता, चांगला फॉर्ममध्ये होता आणि तोच फॉर्म इथे मात्र या ठिकाणी दाखवावा लागेल. पहिला चेंडू हलक्यात येते मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडूचं बॅट टोन उघडलं आणि मात्र चेंडू ढकलला डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. अशा रीतीने 3 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होते. 3 षटकांची समाप्ती, एकूण धावसंख्या 1 गडी बाद. नाणेपैकी गमावल्यानंतर फलंदाजी करतोय भोईरगाव संघ आणि धाबा जोडल्या आतापर्यंत 24 धावा. जवळपास 8 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. तर बल्लानी संघाचा कर्णधार आणि वडूनगर संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित यायचा आहे. तर 4थ्या षटकाला इथे मात्र सुरुवात केली गोलंदाज ओमकारने. पहिल्याच चेंडूवर मात्र ठिकाणी 5ची अपील पाहायला मिळाली, परंतु ही अपील पंच अमदुल्ले सरांनी मात्र ठिकाणी फेटाळली, कारण पिचिंग कुठे मात्र डाव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळाली. एक चांगला डिसिजन, लेग बायचा इशारा, एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. सिल्वर जुगली आकडा आता मात्र स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी संत सुरुवात पाहायला मिळाली भोईरगाव संघाची. असं वाटतं होते की मात्र मोठे फटके या ठिकाणी आपल्याला वारंवार पाहायला मिळतील
आणि तो प्रयत्न मात्र या स्लॉग षटकामध्ये करावा लागेल, कारण दुर्गेश आहेत ऑन स्ट्राईकला. चुकीचा चेंडू, पंचाचा वाईटचा इशारा, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये निघून जातोय. 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा कशा येतात आता हे महत्त्वाचं नाही, धावा येणं आता मात्र भोरगाव संघासाठी फार गरजेचं आहे. गोटेकर बीस संघाला आव्हान इथे मात्र तुम्हाला द्यायचं असेल तर. रोहन शेलके त्यांच्या पाठीमागे इच्छित रक्षकाची भूमिका या ठिकाणी बजावताना अजून एक वेगवान चेंडू, मात्र हा चेंडू सुद्धा स्फेअर आणि 1+1 अजून एक इथे मात्र 2 धावा बोण्याच्या रूपाने. रोहन थोडंसं या ठिकाणी स्ट्रगल करतो इष्टांच्या पाठी आणि तेच हेरलं अतिशने आणि त्याचमुळे पाहतो की आता रोहनची जागा मात्र या ठिकाणी बदलण्यात आली आणि आता मात्र इष्टांची भूमिका पाहायला मिळेल ती म्हणजे अतिश भांडेच्या माध्यमातून आणि रोहनला आता मात्र जावं लागेल शॉर्ट कव्हरेजच्या दिशेने. ओमकार पुन्हा इथे मात्र सरळ वाटलं लॉप करतो, जबरदस्त फटका, आउटस्टँडिंग स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू निघून जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. 6 धावांसाठी हा षटकार. हे जबरदस्त कनेक्शन, अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट आणि मात्र जो लॉंग ऑनचा खेळत होता तो वाईटच्या दिशेने मात्र उभा होता आणि त्याचमुळे मात्र कोणती संधी तिथे उपलब्ध नव्हती आणि मात्र या 6 धावा बहुमूल्य इथे मात्र भोरगाव संघाने मात्र जोडल्या आहेत. दुर्गेश भोईरच्या बॅटमधून येणारा हा दुसरा बिग हिट षटकार आणि या षटकाराने आता मात्र कुठेतरी नवीन संजीवनी, नवीन ऊर्जा खेम्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर षटकाराने मात्र धावफलक या ठिकाणी पुढे जाईल. जय महाराष्ट्र भोरगाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 धावा, 35, लॉस ऑफ 1 विकेट. दुर्गेश आता मात्र आपल्या संघाची या ठिकाणी धुरा सांभाळतोय. चांगली बॅटिंग, कारण सुरुवात आपण जर पाहिली तरी कुठेतरी संत पाहायला मिळाली, परंतु कुठेतरी आपल्या डावाचा अंत चांगला पाहायला मिळतोय. ओमकार पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने लोअर फुटा चेंडू, हा फटका सुद्धा खूपच छान सजवलाय, अतिशय आहेत त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न झाला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र ठिकाणी धाडस मात्र त्यांनी दाखवला नाही. एका धावेवरच समाधानी मात्र या ठिकाणी मानावं लागेल. धावसंख्या 36. प्रणयला आता मात्र संधी मिळते. प्रणयकडे कुठं क्षमता आहे, टॅलेंट आहे. एखाद्या वेळी जर चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर मात्र कुठे जवळ थांबू शकणार नाही, परंतु या ठिकाणी परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, काय चेंडूची फिकी आपण पाहतोय. प्रणय फक्त त्या चेंडूला सन्मान सुद्धा देऊ शकला नाही आणि मात्र लेग बायचा इशारा इथे मात्र पाहायला मिळतोय. 1 धाव. नेक्स्ट मॅच आई गावदेवी स्पोर्ट बल्लाणी विरुद्ध रविकांत अँड मधुकर स्पोर्ट वडूनगर, अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॅटल रंगणार आहे. आज दिवसभरामध्ये तुम्हाला मित्रांनो चांगले स्टार खेळाडू पाहायला मिळतील आज या स्पर्धेमध्ये. आणि अजून एक चांगला चेंडू ओमकारच्या माध्यमातून निर्धाव. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील पेस करेल दुर्गेश भोईर आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर मात्र ठिकाणी त्रिफला उद्ध्वस्त गेल्या आणि मात्र दुर्गेश भोईरची इथे मात्र केली समाप्त होते. तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी एक सन्मानजनक धावसंख्या मात्र उभारण्यामध्ये यश आला आहे, तो म्हणजे जय महाराष्ट्र भोरगाव संघाला. 2 गडी गमावले, 37 धावा धावफलकावर आणि हा सामना जिंकण्यासाठी इंदिरा स्पोर्ट गोठेकर बी संघाला 38 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. आणि या धाबा कशा रीतीने पूर्ण होतील तत्पुरते आपण पुढील 2 संघांदरम्यान नाणेफेकी करणार आहोत. MP स्पोर्ट बल्लाणी असं नामांकन आहे आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे वडूनगर.
तर दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपस्थित आलेले आहेत आणि आजचे प्रमुख मान्यवर सन्माननीय टेमगरगावचे उद्योजक सन्माननीय निलेशजी चौधरी यांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान नाणेफेकी केली जाणार आहे. दोन्ही संघाच्या माहितीसाठी, कारण हा पहिला सामना होता, त्यामुळे वडूनगर संघ या ठिकाणी थोडासा उशिराने आल्यामुळे एक षटका आम्ही कमी केलेले आहेत. तर हा सामना फक्त 3 षटकांचाच असणार आहे, कारण भरपूर वेळ आज वाया गेलेला आहे. तर सन्माननीय निलेश चौधरी यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी नाणं उडवायचं आहे. नाण्याची माहिती करून देतो. एका बाजूला आहे उपसरपंच चषक 2021 आणि दुसऱ्या बाजूला आहे जय भोलेनाथ आमनेपाडा. तर नाणेफेकी होते या सन्माननीय निलेश चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करत आहोत. उपसरपंच चषकाची मागणी केलेली आहे बल्लानी संघाच्या कर्णधारांनी आणि तेच आलेलं आहे. आणि फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या माध्यमातून एक शीतपेय आहे. मी पुन्हा एकदा निलेशजी चौधरी यांना विनंती करतो की विनिंग संघाच्या कॅप्टनला तुम्ही हा शीतपेय द्यायचा आहे. कोल्ड्रिंक्स. तर मान्यवरांचा आभार. विनंती करतो की पुन्हा एकदा जाऊन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. MP स्पोर्ट बल्लानी म्हटलं तर भरपूर स्टार खेळाडू हा इतिहास संघामध्ये, परंतु कागदावर चांगलं नाव असणं गरजेचं नाही. तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल, कारण तुमच्या संघाच्या अगेन्स्ट वडूनगर संघ हा सुद्धा क्रिकेटच्या पटलावर भरपूर मोठं नाव आहे. तर एक संघ कल्याण तालुक्यातील आहे तर दुसरा संघ भिवंडी तालुक्यातील आहे. तर चांगली रंगत प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय? क्षेत्ररक्षण. काय सांगू शकशील याचा रिझन तू? कमी ओव्हरची मॅच असल्यामुळे. आणि कधी तुम्ही नवगर संघाच्या अगेन्स्ट कधी सामना केलेला आहात? खेळलेलो आहे 2 वेळा. तर त्या संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी धावापर्यंत. आणि भरपूर तुम्ही अंतर कापत या स्पर्धेमध्ये सहभाग झालेला आहात, तर या स्पर्धेचं तुम्हाला नियोजन आणि आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप सुंदर केलेलं आहे आणि चांगली मॅच होईल अशी मी अपेक्षा करू शकतोय. हो नक्की. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्यासोबत नवगरचे कर्णधार आहेत. तुम्ही टॉस गमवलेले आहे, तुम्हाला फलंदाजी करायची आहे आणि बल्लानी संघाला तुम्हाला आव्हान इथे मात्र द्यायचं असेल तर कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 50+ धावांचा. आणि असं काय वाटतं तुला की ही किलपट्टी गोलंदाजांना नंदनवन आहे की फलंदाजांसाठी? ही फलंदाजांसाठी पण तशीच आहे आणि गोलंदाजांसाठी पण तशीच आहे. बघूया, आम्ही पण इथं खेळलेलो आहोत आणि यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली, त्यासाठी त्यांचे धन्यवाद मानतो आम्ही. आणि कुठेतरी तुमचा संघ उशिराने इथे मात्र प्रमोट झालेला आहे. थोडंसं आम्हाला सुद्धा असं वाटत नाही कुठल्या संघाला या ठिकाणी पॅनल्टी द्यावी, परंतु तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. परंतु तो पॅनल्टीचा काही ज्या धावा आहेत त्या तुमच्या संघावर काही कारणीभूत ठरू शकतील का? नाही, आहेत आमचे बॅट्समन, बॉलिंगला पण आहेत आमचे चांगले. सगळं आम्ही बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचं ट्राय असेल आमच्या सगळ्यांचं. तर तुम्हाला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. MP स्पोर्ट बल्लानी won the toss, elected field first against वडूनगर. Over to you, Combox. Thank you. चोवीस चेंडू आणि 38 धावांचा आव्हान घेऊन आपल्याला गोटेकर बी संघ यावेळेला खेळताना पाहायला मिळतोय.
दोन्ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये गणेश आणि रोहन एक नावाजलेली जोडी म्हणून या दोन्ही फलंदाजाकडे पाहिलं जातं. गणेशचं नाव या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गणेश या नावानं त्याला कमी आणि धोनी या नावाने जास्त ओळखलं जातं. तर स्वतः कर्णधार मात्र नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. एक अप्रतिम क्रिकेट आपल्याला भोईरगाव आणि गोठेघर या दोन्ही संघाकडून पाहायला मिळेल का? लो स्कोरिंग मॅचेस आहेत. 24 चेंडून 38 धावांचं माफक आव्हान आहे. परंतु बघूया यावेळेला आपल्या स्ट्रॉंगेस्ट झोन मध्ये खेळण्याचा केला गेला प्रयत्न, परंतु मैदानाची मर्यादा मात्र येईल आड आणि डिक्लेअर स्वरूपात ही एक धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र बिनबाद 3 धावा. अजूनही 35 धावांनी या लक्ष्यापासून दूर आहेत गोटेघर संघ. अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला एक ज्याला म्हणतात ना यंग टॅलेंट, या यंग टॅलेंटनं ओथंबून भरलेला हा संघ आहे. परंतु बॉलिंग साईड देखील दुर्गेशच्या बॅटमधनं आपण कमाल पाहिली होती. यावेळेला गोलंदाजीतून कमाल पाहायला मिळेल का? लेग साईडच्या दिशेनं चेंडू निघून जाईल. इट्स दोन्ही स्टाईल ब्रँडेड चौकार. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय थँक्यू सो मच उपसरपंच तुझे. या 4 चेंडू आणि या चौकारानिशी आता मात्र गोठेघरच्या संघाच्या या 7 धावा, माफ करा कर्णधार रोहनच्या बॅटमधनं आलेला हा चौकार आहे. असं नेहमी म्हणतात की सैन्याला ताकद द्यायची असेल तर सेनापतीनं समोर येऊन समोरच्या शत्रूचा तितकाच ताकदीनं सामना करायला पाहिजे. आणि जेव्हा सेनापती तितक्या नेटानं लढतो ना तेव्हा सैन्यामध्ये आपोआप ते बळ आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला लो फुल टॉस आपल्याच क्वालिटीचा दर्शन इथं घडवणारा चेंडू निघून जाईल. पॅव्हेलियनला सलामी देणारा दमदार षटकार. BMW दोन्ही फलंदाजांना खूप पसंत आहे आणि ते त्यांच्या स्ट्रॉंगेस्ट झोन आहेत. त्यामुळे त्या रडारमध्ये जर चेंडू आला तर त्याला आसमान दाखवत चेंडूची उंची, चेंडूचा आकार लिंबू करण्याची ताकद या गोटेघरच्या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. मी दुर्गेशच्या बद्दल बोलत होतो की दुर्गेशनं आपल्या बॅटमध्ये एक चांगली कमाल केली होती. अप्रतिम फलंदाजी, 17 धावांची खेळी दुर्गेशनं पहिल्या डावामध्ये केली आणि जो संघ कुठेतरी पडझड करत होता, थांबला होता, त्यांची जी फलंदाजी संत गतीची चाललेली होती, त्या भोईरगाव संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचं आणि समाधानकारक वेल फायटिंग टोटल आपल्याला जी उभारली गेली ती दुर्गेशच्या माध्यमातून आणि तीच कामगिरी त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला मिळत होती. पहिल्या 3 चेंडूवर परिपूर्ण वर्चस्व दुर्गेशच्या माध्यमातून गाजवलं गेलं, पण पुढच्या 2 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं की दरम्यान या ठिकाणी प्रमुख मान्यवरांचे आज या ठिकाणी उपस्थित लाभलेले आहेत. प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विजयजी मोरे, त्यांच्या संयुक्त सन्माननीय संदीपजी मोरे आणि रवींद्रजी मोरे आणि सन्माननीय ज्ञानेश्वरजी मार्के, चिराटपाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. तर या सर्व मान्यवरांचं मी उपसरपंच चषक 2000 हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अतिशय खराब सुरुवात म्हणता येईल गोलंदाज केतनच्या माध्यमातून. No+1 डिक्लेअर झोन. मी मगापासून या दोन्ही फलंदाजाबद्दल सांगत होतो, रोहन असेल किंवा मग गणेश असेल, म्हणजे धोनी असेल, आपल्याला डीप फाईन लेग, लॉंग लेगच्या रिझनमध्ये स्ट्रॉंगेस्ट असणारे हे बॅट्समन आहेत. परंतु इथे मैदानाची जी मर्यादा आहे ती दोघांच्याही नैसर्गिक. बॉल द्यायचा आहे व्हॉलंटियर. ओके, आलाय. तर डीप फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, हे त्यांचे स्ट्रॉंगेस्ट झोन आहेत दोन्ही फलंदाजांचे. परंतु मैदानाची जी मर्यादा आहे, आपल्याला स्ट्रेट खेळावं लागेल, स्ट्रेट विकेट आपल्याला शॉट्स खेळावे लागतील. तुर्तास तरी एक चांगल्या स्थितीनं ह्या पाठलागाला सुरुवात केलेली आहे ती इंद्रा स्पोर्ट्स गोठेघर या संघानं. आपल्याला पाहायला मिळतं या एकूण 2 धावा औपचारिकरित्या एकही चेंडू पूर्ण नाही आणि औपचारिक चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज असेल केतन. इट्स अ फ्री हिट. या वेळेला चेंज ऑफ द पेस, मात्र दिशा भरकटली आहे
आणि चेंडू निघून गेलाय स्वैर स्वरूपात. अवंतर स्वरूपात आणखी एक भर. पंचांचा इशारा येतोय की फ्री हिट कंटिन्यू असेल पुढच्या चेंडूला. ही अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव. एका धावेनं इंदिरा स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 1616. एकावर 6, 16 धावा. अजूनही औपचारिकरित्या एकही चेंडू पूर्ण नाही. केतन जो टप्पा शोधण्याचा प्रयत्न करतोय तो टप्पा मात्र पाहायला मिळत नाही. फ्री हिटची संधी कर्णधार रोहनकडनं मिस होतीये. आणि वेलकम बॅक आता मात्र केतनच्या माध्यमातून आपल्याला धावा वाचवायच्या आहेत 37, कारण की समोरच्या संघासमोर आव्हान उभं केलं गेलं 38 धावांचं. आणि अशा वेळेला तुम्ही जे अतिरिक्त स्वरूपात चेंडू टाकत आहात, अतिरिक्त स्वरूपात धावांची भेट तुम्ही गुटेकर संघाला ती देत आहात, ती मात्र चूक आपल्याला महागात पडेल. या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र पॉइंटच्या मधनं चेंडू गॅप मध्ये उद्या एका धावेसाठी ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1818, एकूण 18 या धावसंख्येवर. या वेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मिस झालेत. LBWची अपील केली गेली पंचांकडे, मात्र ती फेटाळून लावली, कारण बॉलचा जो इम्पॅक्ट होता मला वाटतं तो लेग साईडच्या दिशेनं आपल्याला वाटत होता आणि त्यामुळे पंचांनी या अपीलला कोणत्याही प्रकारची दाद दिली नाहीये. ओके, एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या होईल 1919. एकावर 9, 19 धावा. अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. गोटेकर बी संघ ज्याप्रमाणे 24 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरला आणि जी आक्रमक सुरुवात त्यांच्याकडून व्हायला हवी होती ती अजूनपर्यंत झालेली नाहीये. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू आहे बॅटच्या रडार मध्ये. इट्स गोटेकर स्टाईल, दमदार षटकार. षटकारानिशा आता मात्र गुटेकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 या धावसंख्येवर. अजूनही विजयासाठी 13 धावांची गरज असेल. चेंडूही मुबलक प्रमाणात आपल्या हातामध्ये आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकामधले शिल्लक आहेत. बॉल द्यायचा आहे, बॉल. चौदा चेंडू आणि 13 धावांची गरज असेल गोटेकर बी या संघाला या मॅच मधला या सामन्यावरचा विजय संपादित करण्यासाठी. म्हणतात ना, चांगल्या चेंडूंचा सन्मान केला गेला पाहिजे आणि खराब चेंडूला मात्र त्याची दिशा आणि त्याची जागा देखील दाखवली गेली पाहिजे. एक टेम्परामेंट, पेशन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला यामध्ये गोटेकर संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. परंतु तीच ताकद आपल्याला भुईरगाव, जय महाराष्ट्र भुईरगाव या संघामध्ये देखील आहे. कमबॅक करण्याची संधी त्यांना प्राप्त आहे, कारण की अजूनही मॅच संपलेली नाहीये. अजूनही या मॅचवर, या मॅचच्या निकालावर कोणीही आपली मक्तेदारी सिद्ध केलेली नाहीये. तुर्तास तरी थोडंसं पारड जड वाटतंय ते गोटेकर बी या संघाचा. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला लोफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळेल. चेंडू निघून जाईल, 1 बाउंड, सीमा पार, चौकार. प्रदर्शन आता मात्र कर्णधार रोहनच्या माध्यमातून. यावेळेला ट्रॅकर बॉल, पुन्हा एकदा त्याला दिशा दिली गेली आहे, मात्र घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर इंदिरा स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाची धावसंख्या होते ती आता मात्र 3030, 3वर 0, 30 धावा. आणि विजयासाठी इंदिरा स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाला आवश्यक असतील 12 चेंडू आणि 8 धावा. पहिलं षटक 13 धावांचं गेलं, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा गेल्या. म्हणजे पहिल्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकापासून जी गोटेकर संघानं धावांची लयलूट सुरू केली, ती लयलूट मात्र कुठेही भोईरगाव संघाला थांबवता आली नाही.
आणि ज्यावेळी समोरच्या आक्रमणाचं उत्तर तुमच्याकडे नसतं ना मित्रांनो, त्यावेळेला मात्र तुम्ही पराभवाच्या दिशेनं वाटचाल केली आहे हे मात्र येणारा काळही सांगत असतो आणि दस्तूरखुद्द विधाताही सांगत असतो. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर मनीष. या वेळेला क्रिकेटचा क्लास दाखवताना आता जोखीम पत्करायची नाहीये. जर मंजिल आपल्या दृष्टिक्षेपात आलेली आहे, जवळ आलेली आहे, तर अशा वेळेला सावकाशरित्या पावलं टाकणं, सावधरित्या चालत राहणं हे नेमका महान व्यक्तिमत्वाचं सातत्यानं उदाहरण राहिलंय. आणि यावेळेला जोखीम पत्करत नाहीये. एक सिंगल पाहायला मिळाली. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत. यावेळेला मात्र मनीषच्या बॅटवर, मनीषच्या चेंडूवर केला जाईल प्रहार. वाईड डिश लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. दोन्ही स्टाईल चौकार. आमच्या योगेश चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. या चौकारानिशी मात्र गोटेकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35. 3 ओव्हर 5 35 धावा. विजयासाठी अजूनही 10 चेंडू आणि 3 धावांची गरज. विजयाच्या समीप स्ट्राईकला आहे धोनी. ट्रॅकर बॉल शॉट फुल करण्याचा प्रयत्न. चेंडू आहे हवेत परंतु क्षेत्ररक्षक तिथे नाहीये सज्ज आणि एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होते 36. 3 ओव्हर 6 36 धावा. अजूनही विजयासाठी आवश्यक असतील त्या 2 धावा आणि स्ट्राईकला असेल गोटेकर संघाचा सेनापती, सेना नायक कर्णधार रोहन. ट्रॅकर बॉल आपल्या स्टाईलनं या चेंडूला दिली गेली दिशा. चेंडू निघून जाईल सीमा पार. दमदार विजयी षटकार. या 6 धावा या संघाचा एक दिमाखात विजय आपल्याला साजरा होताना पाहायला मिळाला. सन्माननीय योगेश दादा जाधव साहेब यांच्या माध्यमातून आयोजित होत असणाऱ्या उपसरपंच चषक सन 2021 मधल्या या पहिल्या पर्वातल्या 3ऱ्या दिवसातला पहिला विजय इंदिरा स्पोर्ट्स गोटेकर बी या संघाने अगदी दिमाखात साजरा केला. मनापासून अभिनंदन आणि तितकंच सुंदर कौतुक करावं लागेल ते मात्र जय महाराष्ट्र भोईरगाव या संघाचं. अप्रतिम स्पर्धेचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवरांची रेलचेल देखील आज या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळते आणि सगळ्यांसाठी आनंदाची बातमी की उद्याचा अंतिम दिवस असेल आणि उद्याच्या अंतिम पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुलंद आवाज, कणखर नेतृत्व आणि आपल्या मुंबई, ठाणे, पालघर विभागातील मराठी माणसांचा हक्काचा आवाज बनलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाशजी जाधव साहेब हे उद्या आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून या व्यासपीठावर लाभतील. त्यामुळे त्यांचंच स्वागत करण्यासाठी उद्या आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणारच आहोत. परंतु या स्पर्धेतलं आणखी एक बिग फाईटचं